मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला 21-12-10 असण्याची शक्यता। भाजपला 21, शिवसेनेला 12, राष्ट्रवादीला 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता। फॉर्म्युलामध्ये अंतिम क्षणी बदल होण्याची ही शक्यता। महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा भाजपचाच असणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती। तर महाराष्ट्रामध्ये एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा पॅटर्न कायम राहणार। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता नसणार अशी स्थिती। विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असलेली 29 सदस्य संख्या कोणत्याही पक्षाकडे नाही। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अजित पवारांची गटनेतेपदी निवड, तर मुख्य प्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती। महायुतीच्या घवघवीत यशामागे संघशक्ती असल्याची चर्चा। आरएसएसच्या पडद्यामागील साथीमुळे महायुती 225च्या पार। लाडकी बहीण आणि महायुतीमधील समन्वयानं विजय सुकर झाल्याचं जाणकारांचं विश्लेषण। बंडानंतर एकनाथ शिंदेंना साथ देणाऱ्यांपैकी 5 आमदारांचा पराभव। पराभूत उमेदवारांमध्ये शहाजी बापू पाटील, यामिनी जाधव आणि सदा सरवणकरांचा समावेश। राज्यामध्ये 4 आमदारांचा 1000 पेक्षा कमी मतांनी विजय। मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिफ हा सर्वात कमी 162 मतांनी विजयी, तर नाना पटोले 208, मंदा म्हात्रे 377 आणि संजय गायकवाड 841 मतांनी विजयी। महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवरती वर्णी लागणार। विधानसभेमध्ये डावललेल्या नाराजांना विधान परिषदेवरती संधी मिळणार। विधानसभा निकालाचे महाविकास आघाडीवरती दूरगामी परिणाम होण्याची शक्यता। संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा राज्यसभेवरती जाता येणार नाही। महाविकास आघाडीमधील 3 पक्षांना मिळून एकच खासदार राज्यसभेवरती देता येणे। मवियाच्या उमेदवारांसाठी तिन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या राज्यभरामध्ये तब्बल 359 सभा, तरी महाविकास आघाडीचा पराभव। मात्र महायुतीच्या उमेदवारांसाठी दिग्गज नेत्यांनी घेतल्या 339 सभा। मैत्रीपूर्ण लढतींचा महाविकास आघाडीला मोठा फटका। 21 जागांपैकी 17 जागांवरच्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये महाविकास आघाडीला फटका, तर महायुतीच्या 8 जागांवरती मैत्रीपूर्ण लढती 2च ठिकाणी फटका। विधानसभा निवडणुकीमधील विजयानंतर भाजपचा ऐतिहासिक सदस्यता नोंदणी करण्याचा संकल्प। सदस्यता अभियानाची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये बैठक। विधानसभेच्या पाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध। भाजप बावनकुळेंच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरं जाण्याची शक्यता। लवकरच महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा होणार जाहीर। आणि आता पाहूयात मुंबई आणि परिसरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबई सुपरफास्ट। अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानाच्या बाहेर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर। एकटा वाघ लढला, भिडला आणि शेवटी जिंकलाच अशा आशयाचे बॅनर। मुंबईमध्ये मंगलप्रभात लोढा यांच्या मतांची टक्केवारी सर्वाधिक। लोढा यांना 73.38% मतं। लोढा हे मलबार हिल मतदारसंघामधून 7व्यांदा आमदार। मुंबई विधानसभेच्या रिंगणातील 15 महिला उमेदवारांपैकी फक्त 4 जणींचा विजय। लाडक्या बहिणींना अपेक्षित यश मिळालं नसल्याचं चित्र। विरा भाईंदरमधील गीता जैन यांचं डिपॉझिट जप्त। भाजपच्या नरेंद्र मेहता यांच्याकडून आमदार गीता जैन यांचा दारुण पराभव। गीता जैन यांना केवळ 23,051 मतं। मुंबईकरांकडून नोटाला 71,923 मतं। अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 3,884 मतं नोटाला। विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर मनसेची उद्या बैठक। मनसेचे प्रमुख नेते राहणार बैठकीला उपस्थित। डहाणू विधानसभेच्या माकपच्या विनोद निकोले यांच्याकडून विजयाचा आनंद साजरा। समर्थकांनी आदिवासी नृत्य करत निकोलेंचं केलं स्वागत। आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रामधल्या बातम्यांचा वेगवान आढावा। पुणेकरांची महायुतीला पसंती। पुण्यात महायुतीचे 7 उमेदवार विजयी।
तर फक्त एका जागेवरती महाविकास आघाडीला मानावं लागलं समाधान. शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये गड अखेर ढासळला. शरद पवारांच्या पक्षाने जिंकल्या केवळ 7 जागा. राधानगरी विधानसभेचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांची हॅट्रिक. राधानगरीमध्ये हॅट्रिक करणारे आबिटकर पहिले आमदार. सांगलीच्या तासगाव कवठी महाकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील विजयी. रोहित पाटील ठरले सर्वात कमी वयाचे आमदार. शरद पवारांच्या रोड शो आणि सभेमुळे राहुल कलाटे यांचं डिपॉझिट वाचलं. विजयानंतर भाजपच्या शंकर जगताप यांची कलाटेंवरती टीका. चिंचवडमधून जगतापांचा 1,03,000 मताधिक्यानं विजय. आमदार रणजित मोहितेंवरती राम सातपुतेंचे गंभीर आरोप. मोहिते पाटलांनी भाजप विरोधी काम करून पराभवासाठी पैसे वाटले, सातपुतेंचा आरोप. मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची सातपुतेंची मागणी. पुण्यामध्ये प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध. कार्यक्रमाला पोलीस प्रशासन, महानगरपालिका उत्पादन शुल्क विभागाची परवानगी नसल्याचा मनसेचा आरोप. आणि आता पाहूयात मराठवाड्यातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. कोणाचीही सत्ता आली तरी आमचा संघर्ष हा सुरूच राहणार. मनोज जरांगेंची महायुतीच्या विजयावरती प्रतिक्रिया. लवकरच उपोषणाची तारीख जाहीर करणार, जरांगेंची घोषणा. नांदेडमध्ये झळकले देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे बॅनर. फडणवीसांचा फोटो लावून रयतेचा मुख्यमंत्री असा बॅनरवरती आशय. नांदेडमधील 9 मतदारसंघांमध्ये महायुतीचा विजय झाल्यानंतर काँग्रेसच्या डीपी सावंत यांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट. डीपी सावंत आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण. कन्नड तालुक्यामधल्या 2 तरुणांचा आत्महत्येचा प्रयत्न. हर्षवर्धन जाधव यांचा पराभव हा जिव्हारी लागल्यानं विषारी द्रव्य केलं प्राशन. दोघांवरती उपचार सुरू. हिंगोलीमध्ये शिंदे, शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. राड्यामध्ये संतोष बांगर यांच्या पुतण्यावरती गोळीबार. या प्रकरणामध्ये 60 ते 70 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातल्या पळशीमध्ये शेतकरी महिलांकडून महायुतीच्या विजयाचा जल्लोष. आला रे आला, आपला भैया आला, महिलांकडून घोषणाबाजी. आता पाहूयात विदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. विदर्भ सुपरफास्ट. नागपूरमध्ये देवाभाऊ भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले. विधानसभेमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजप कार्यकर्त्यांनी लावले बॅनर्स. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये अजित पवार गटातील राजू कारेमोरेंचा दुसऱ्यांदा दणदणीत विजय. आधुनिक शेतीच्या वापरामध्ये येणाऱ्या हार्वेस्टरवरून विजयाची रॅली काढत मतदारांचे मानले आभार. बुलढाण्यातल्या जळगाव जामोद मतदारसंघामधून सलग 5व्यांदा भाजपचे संजय कुटे आमदार. कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून जल्लोष. कुटेंनी मैहू डॉन गाण्यावरती धरला ठेका. अमरावतीमध्ये अनिल बोंडेंकडून महायुतीच्या विजयी आमदारांचं स्वागत. निवडून आलेल्या आमदारांना बोंडेंकडून सत्कार. प्रताप अडसड, त्यासोबतच केवलराम काळे, राजेश वानखेडे, रवी राणा आदी उपस्थित. अमरावतीमध्ये विजयी उमेदवारांचं भाजप कार्यालयामध्ये स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये जल्लोष. विजयी उमेदवारांचं महिला पदाधिकाऱ्यांकडून औक्षण. यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघावरती संजय राठोड यांनी 5व्यांदा भगवा फडकवला. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांचा 28,775 मतांनी पराभव. यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघामध्ये भाजपच्या अशोक उईके यांची हॅट्रिक. विजयानंतर राळेगाव, कळंब आणि बाभुळगावमध्ये रॅली. भंडारामध्ये महायुतीचे नरेंद्र भोंडेकर तिसऱ्यांदा विजयी. काँग्रेसच्या पूजा ठवकर यांचा तब्बल 38,367 मतांनी केला पराभव. मध्यरात्री भंडाऱ्यामध्ये विजयोत्सव साजरा. शांततेचं आवाहन करताना शेकडो नागरिकांच्या जमावाकडून पोलिसांना धक्काबुक्की. अकोल्यातल्या माळीपुरा चौकातला व्हिडिओ व्हायरल. रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भाजपच्या देवयानी फरांदेंच्या अभिनंदनाचे नाशिकमध्ये झळकले बॅनर. फरांदेंकडून वसंत गीते यांचा पराभव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.